नमस्कार. आज आपल्याबरोबर डॉक्टर श्रीकांत माने सर आहेत, जे पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत. अभिनव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली या ठिकाणी ते काम करतात. त्यांचं एम-बी-बी-एसचं शिक्षण जे हॉस्पिटल मुंबईमध्ये झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यांनी 3 वर्षाचा डी-एम सुपर स्पेशालिटी डिग्री कोर्स फोर्टिस हॉस्पिटल दिल्ली या ठिकाणी केलेला आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो, की हा सुपर स्पेशालिटी डिग्री कोर्स करणारे महाराष्ट्रातले ते पहिले डॉक्टर आहे. तर आज त्यांच्याकडनं आपण लहान मुलांच्या बद्दल जे काही हार्ट प्रॉब्लेम्स असतात, त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खरं तर दवाखाना हा शब्द लोकांना, सर्वसामान्य लोकांना भीती दाखवणारा आहे आणि त्याच्यातून लहान मुलं जेव्हा आजारी पडतात, त्यावेळेला घरातली माणसं घाबरून जातात. असं असताना लहान मुलांच्या मध्ये पेडियाट्रिक कार्डिओलॉजीमध्ये आपण काम करावं, अशी प्रेरणा तुम्हाला कशी काय मिळाली? तर त्याचं प्रमुख कारण असं आहे, की जेव्हा मी 2009 साली जे हॉस्पिटलमधून एम-बी-बी-एस पूर्ण केली आणि पिडियाट्रिकचं शिक्षण घेण्यासाठी सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जॉइन. त्यावेळी तिथे मला असे आढळून आले, की बरेच लहान मुलांना हृदयाचे प्रॉब्लेम असतात. जे जवळपास तुम्ही बघितलं, की 1000 मध्ये 8 ते 10 लोकांना म्हणजे ग्रॉसली बघितलं तर 100त एका बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम असतो. मग त्यावेळी आम्हाला बरेच पेशंट तिथून सोलापूरवरून मुंबईला पाठवायला लागायची किंवा बंगलोरला पाठवायला लागायची. इव्हन निदानही नीट होत नव्हते. पण ॲटलीस्ट निदान जरी झालं तर त्याचं पुढचं ट्रीटमेंट तरी लोकल हॉस्पिटलला करता येऊ शकतं. पण निदान करणारे पण लहान मुलांचे हृदयाचे डॉक्टर तिथे नव्हते आणि त्यामुळे बरेच पेशंटचे हाल व्हायचे. मग त्यावेळी मी ठरवलं होतं, की आता हे लहान मुलाचं शिक्षण घेताना बाबा ह्या एका फील्डमध्ये, एका विशिष्ट फील्डमध्ये आपण सुपर स्पेशालिटी करून काहीतरी आपल्या ह्या जे मुंबई, पुणे सोडून बाकीच्या भागामध्ये आपली सर्व्हिस देऊन त्या लोकांना इझिली ॲक्सेसिबल होईल आणि त्यांना मदत होईल. त्यासाठी मी हे पिडियाट्रिक कार्डिओलॉजी फील्ड निवडली. निवडलं. पण सरसकट म्हणजे लहान मुलांना होणारे हार्ट प्रॉब्लेम्स जे असतात ते आणि मोठ्या माणसांचे हार्ट प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये काही साम्य आहे का? नाही असं लहान मुलं म्हणजे काही मिनी अडल्ट नाही. सो जसं एनाटॉमी जरी सेम असली तर फिजिओलॉजी वेगळं असतं लहान मुलाचं. त्याच्यामुळे मोठ्या माणसांना होणारे हृदयाचे आजार आणि लहान बाळांना होणारे हृदयाचे आजार हे अतिशय वेगळे असतात. जसं की मोठ्या माणसांना आपण नेहमीच ऐकतो की हार्ट अटॅक आहे, जो मोस्ट कॉमन आजार आहे, म्हणजे करोनरी आर्टरी ब्लॉक होणं. पण तसं लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक वगैरे नसतं. लहान मुलांना जन्मजात त्यांचा हृदयदोष असतो. म्हणजे हृदय बनताना काही बनावटी प्रॉब्लेम येतात. जसं की हृदयामध्ये होल असणं किंवा अतिरिक्त पाईप असणे किंवा असे कॉम्प्लेक्स वेगवेगळे आजार असतात. तर ते आजार हे मोठ्या माणसांपेक्षा डेफिनेटली वेगळे असतात. त्याच्यामध्ये बेसिकली 2 प्रकार असतात. एक तर सायनोटिक हार्ट डिसीज आणि एसायनोटिक. सायनोटिकमध्ये म्हणजे बाळ निळसर पडणं, जन्मापासूनच दूध पिताना होठ निळं पडणे किंवा हाताची, पायाची बोटं निळं पडणे. ते सायनोटिक हार्ट डिसीज हे इमर्जन्सी असतं. त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट केलं नाही तर बऱ्याच बाळांचा जीव जाऊ शकतो. दुसरा प्रकार आहे की एसायनोटिक हार्ट डिसीज. त्याच्यामध्ये की होल जे की मोस्ट कॉमनली ऐकायला मिळते. तर होलमधले जे पेशंट असतात ते बऱ्यापैकी स्टेबल असतात इनिशियली 6 मंथ्स टू 8 मंथ्सपर्यंत. तर तशा पेशंटला आपण डिपेंड कोणत्या प्रकारचा होल आहे, ए-एस-डी आहे, बी-एस-डी आहे किंवा ए-व्ही कॅनल डिफेक्ट आहे. तर त्या आजारानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते. तर ट्रीटमेंटमध्ये पण बरेच प्रकार असतात. एक तर ओपन हार्ट सर्जरी असतं किंवा मग दुर्बीणद्वारे असतं. नाही, पण म्हणजे ते भूक जे असतं, होल असतं हार्टला, ते जन्मतः असतं का नंतर ते होऊ शकतं? कारण नाही, ते जन्मजातच असते. असं नंतर नाही होत. नंतर होणं नाही. जन्मताच जे पडदे एकमेकांना जुळले नाहीत, तर तिथं तो असा काही गोष्टींमुळे इन्सल्ट झाला किंवा नॉर्मली आपल्या हार्टमध्ये असा एक वरून पडदा येत असतो आणि एक खालच्या डायरेक्शननी पडदा येत असतो. ते जेव्हा एकमेकांना चिपकत नाहीत बिकॉज ऑफ एनी इन्सिडेंट म्हणजे समजा केमिकल्स असू द्या, पोल्युशन असू द्या, मल्टीफॅक्टोरियल असतं किंवा जेनेटिक प्रिडिस्पोजिशन फॅमिली हिस्ट्री असू द्या किंवा मदरला डायबिटीज, शुगर किंवा काही स्मोकिंग, अल्कोहोलिझम असं काही असेल, तर त्या केसमध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतात. तरी जन्मजात असतात. नंतर होत नाही. एकदा जन्मल्यानंतर हा आजार होत नाही. हा पोटात बाळ गर्भावस्थेत असतानाच डेव्हलप होत असतानाच हे आजार तयार होत असतात. ओके. पण म्हणजे जर का त्या मुलाला जन्मानंतर काही त्रास होत नसेल, तर ते काही वर्ष न कळता ते मूल चांगलं राहिलं असं होतं का? असं होऊ शकतं जर ते होल जे आहे किंवा तो आजार आहे तो सौम्य प्रकारचा आहे, माईल्ड टाइपचा. म्हणजे होल जर छोटा असेल, मोठा होल म्हणजे काय एक 7-8 एमएमपेक्षा मिलीमीटरपेक्षा मोठा असेल. पण तोच होल जर छोटा असेल, 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर असेल, तर तसे पेशंट बरेच 10-10, 15-15 वर्ष त्यांना काहीच लक्षणं नसतात. तर डिपेंड अपॉन म्हणजे ते होल केवढं ओरायचं आहे किंवा ती अतिरिक्त नळीची साईज छोटी आहे, मोठी आहे. तर त्या प्रत्येक
प्रत्येक होल हा वेगळा असतो. जसं आपण प्रत्येक माणसं सेम दिसत नाही, तसं प्रत्येक होल हा वेगळा असतो. म्हणजे त्याच्यावरनं त्यांना काही त्रास झाला आणि त्यांची तपासणी झाली तरच ते कळतं. अदरवाईज त्रास होत नसेल तर काही कळणार. जर छोटा असेल तो अजिबात राहणार आणि मोठा असेल तर डेफिनेटली त्याला बाळाला दूध पिता येत नाही. दूध पिताना घाम येतोय किंवा वजन व्यवस्थित वाढत नाही, दम लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी. मग आपल्या मुलांमध्ये हार्टचे काही प्रॉब्लेम्स आहेत, हे पालकांना कसं कळणार? तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याचं आपण साधारणतः आपण त्याला एक वयोमानानुसार डिवाइड करू शकतो, की जसं जन्मलेल्या बाळाला वेगळी लक्षणं असू शकतात. 1 ते 3 वर्षाच्या बाळाला वेगळी लक्षणं असू शकतात. मोठं झालेलं 10 ते 15 वर्षाच्या बाळाला वेगळी लक्षणं असू शकतात. सो जसं की जन्मलेल्या बाळाला जर समजा आईच्या अंगावरती दूध पिता येत नसेल, दम लागत असेल, दूध पिताना कपाळावरती घाम येत असेल, पोट उडत असेल, तर हे एक चिन्ह आहे, की त्याला बाळाच्या हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. मग 1 महिन्याच्या नंतर समजा काही बाळं निळसर पडतात. समजा रडून-रडून होत निळे होतात किंवा हाताची, पायाची बोटं निळसर होतात. त्या बाळांना सायनोटिक हार्ट डिसीज असू शकतो. हे सगळं एखाद्या आपल्या स्पेशालिटी डॉक्टरनी म्हणजे लहान मुलं बालरोग तज्ञ यांनी म्हणजे ते इझिली डिटेक्ट करू शकतात. जेव्हा कुठल्याही पालकांना असं काही लक्षणं जाणली, तेव्हा त्यांनी नजीकच्या बालरोग तज्ञाकडे जाऊन बाळाचं जनरल चेकअप करावं. त्याच्यावरून त्यांना एक अंदाज येतोच की बाळाला हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असते. मग ते तिथून पुढे आमच्याकडे बाल हृदयरोग तज्ञाकडे बाळाला रिफर करतात. मग राहिलं आता जरा बाळ मोठं झालं असेल, तर जरा स्कूल गोइंग एजमध्ये बाळांना बऱ्याच वेळा मुलांना चेस्ट पेन होतंय किंवा चक्कर येते किंवा धड होते. ही सारी पण लक्षणं असू शकतात किंवा वजनच व्यवस्थित वाढत नाही. 10 वर्षाचा आहे, पण वजन हार्डली 15 किलो, 16 किलो असं आहे, जे की 30-35 किलो पाहिजे. तर अशी काही लक्षणं असेल तरी पण हृदयामध्ये आजार असू शकतो. बरेचदा लक्ष दिलं जात नाही. म्हणजे आपण त्याला काय होतंय असं म्हणून सोडून देतो. म्हणजे आत्ताच एक न्यूज टीव्हीवरती 2 दिवसापूर्वी मी ऐकली. 8 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आला. दाखवलं म्हणजे ते टीव्हीवर. मग तिला आधीपासून असणार हा त्रास. नाही युजुअली हार्ट अटॅक हे काही बचपन म्हणजे जन्मापासून नसते. ते नंतर होतं. हार्ट अटॅक म्हणजे काय हृदयाला जे ब्लड सप्लाय करतात, ज्या बारीक नसा असतात त्या ब्लॉक होणे. तर ते काही पोस्ट व्हायरल इन्फेक्शनमुळे वगैरे होऊ शकतात किंवा काही एक आजार असतात कावासाकी डिसीज म्हणून असतो, जो पोस्ट व्हायरल इन्फेक्शन होतो. त्याच्यामध्ये रक्तांच्या त्या बारीक नसांमध्ये रक्ताच्या गाठी होऊन त्या नसा ब्लॉक झाल्यावरती हार्ट अटॅक येऊ शकतो. तर पोस्ट व्हायरल इन्फेक्शन हे एक वन ऑफ द मोस्ट कॉमन रिझन आहे, की अर्ली एजमध्ये पण लहान बालकांना समजा हे हार्ट अटॅक सारखं लक्षण येऊन दगावू शकतं. बरं, बरं. मग लहान मुलांच्या मध्ये हे जे हार्ट प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स काय-काय? तर बेसिकली सर्वच बालकांना ज्यांना हृदयाचे आजार असतात सर्वांनाच ट्रीटमेंट लागते असं काही नाही. तर त्याच्यामध्ये काही लोकांना सर्जरी लागू शकते. म्हणजे सर्जरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरी. काही लोकांना दुर्बीणद्वारे जे इंटरव्हेन्शन जे पिडियाट्रिक कार्डियाक इंटरव्हेन्शन आमच्यासारखे पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट करतात. हां. आणि काही बालकांना जस्ट वेट एंड वॉच म्हणजे आपण नॅचरली काही स्मॉल होल्स असतात हृदयामध्ये ते नॅचरली बंद होऊ शकतात. तर जे काही आजार हृदयामध्ये असतात, जे आम्ही इंटरव्हेन्शनद्वारे करू शकतो. जसं की ए-एस-डी असेल, म्हणजे एट्रियल सेप्टल डिफेक्ट, पी-डी असेल, पेडन्ट डक्टस आर्टरिओसिस किंवा कुठली फुफ्फुसाकडे जाणारी पल्मी वॉल ब्लॉक असेल किंवा एओर्टिक वॉल असेल, म्हणजेच पल्मोनरी स्टेनोसिस, एओर्टिक स्टेनोसिस हां. किंवा बी-एस-डी असेल, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट. हे असे वाले आजार आम्ही आता दुर्बिणीद्वारे म्हणजे बिना ऑपरेशन सुद्धा करतो शकालमध्ये. तर फक्त की त्याच्यासाठी क्रायटेरिया असतो, की बाबा ए-एस-डी सर्व ए-एस-डी आपण दुर्बिणीने नाही करू शकत. अल्मोस्ट ज्या ए-एस-डीच्या बाजूला मार्जिन्स चांगले आहेत, तसेवाले ए-एस-डी आपण दुर्बिणीने बंद करू शकतो. व्ही-एस-डी पण सेम, पी-डी-ए पण सेम. वॉल्सचे जे काही ब्लॉकेज आहे, ते आपण दुर्बिणद्वारे, बलूनद्वारे जे विशिष्ट बलून्स येतात, त्याद्वारे आपण ते ओपन करून ब्लॉकेज काढू शकतो. आणि काही बालकं अशी असतात, की त्यांना सर्जरीशिवाय काही पर्याय नसतो. म्हणजे कॉम्प्लेक्स हार्ट डिसीज, ज्याच्यामध्ये नुसतं एकच होल नसतो, तर 2-3 होल असतील किंवा त्याच्याबरोबर जडप ब्लॉक असेल, तर अशा लोकांना डेफिनेटली सर्जरीच लागते. पण म्हणजे त्यातनं ते तुम्ही दुर्बिणीतनं जेव्हा शस्त्रक्रिया करता, ती आणखीन ओपन सर्जरी या दोन्हीमध्ये त्याचे फायदे सेम आहेत का काही कमी जास्त होऊ शकतं? जसं प्रत्येकाचं प्रोज एंड कॉन्स आहेत. जसं की दुर्बिणीनी करायचं मध्ये सगळ्यात प्रोज असे आहेत, की त्याला काही स्कार नसतो. नो स्कार, नो पेन, पेनलेस, नो स्कार, नो पेन आणि रिकव्हरी टाईम फास्टर. म्हणजे आज केलं तर उद्या लगेच डिस्चार्ज होतो आणि जो हॉस्पिटल स्टे कमी असतो त्याच्यामध्ये बेसिकली. इन्फेक्शन चान्स कमी असतो. हं. आणि रिझल्ट्स म्हणलात तर तुम्ही अल्मोस्ट इक्वलच आहेत. ओपन हार्ट सर्जरीच्या इक्वलच जसं आम्ही जे काही कारण की रिझल्ट इक्वल तेव्हा होतं जेव्हा तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया चांगलं असतो. म्हणजे आपल्याला पेशंटचा कुठलाही केस करण्यापूर्वी ही केस बाबा दुर्बिणी होऊ शकतं की नाही ते कळणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही पेशंट घेतला आणि दुर्बिणी केलं तर त्याचं फेल्युअर रेट जास्त असू शकतो. त्यामुळे
सिलेक्शन क्रायटेरिया महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्या हृदयातले आजार दुर्बीणद्वारे करता येऊ शकतं, ते आम्ही 99% दुर्बीणनी इथे करतच असतो उषःकालमध्ये. हां, म्हणजे उषःकालमध्ये हे जे काही नवे ॲडव्हान्स हां. गोष्टी आहेत. आणि जिथे डायलेमा आहे तिथे क्लिअर कट आम्ही पेशंटला सर्जरीसाठी रिफर करतो. कारण की अननेसेसरी सिंपल मिस्टेक कॅन टेक लाईफ ऑफ दॅट बेबी. सो प्री सिलेक्शन क्रायटेरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय आणि अनेक मुलांना तुम्ही यातनं बरं केलेलं आहे. तर अशा बऱ्याच आव्हानात्मक केसेस तुम्ही हँडल केल्या असतील. तर त्यातली एखादी अशी केस त्याच्याबद्दल आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. तर गेली 3 वर्षामध्ये जवळपास 300हून जास्त मी दुर्बीणद्वारे लहान मुलांच्या हृदयातले आजार बरे केलेले आहेत. रिसेंटलीच एक 4 वर्षाची मुलगी म्हणजे 15-20 दिवसापूर्वीच आमच्या उषःकाल हॉस्पिटलला रिफर करण्यात आलं होतं. तर ती एकदमच वेगळी म्हणजे रेअर केस होती. जी ती 4 इयर ओल्ड गर्ल चाइल्ड होती आणि तिचं इनिशियली दिल्लीमध्ये एका ठिकाणी इको झालेला होता आणि त्या इकोमध्ये असं लिहिलेलं होतं, की तिचं हृदयाचा उजवा कप्पा नाहीये, उजव्या साईडचा. मग तिकडे तिचे पॅरेंट्स कामाला होते आणि त्यांचं गाव सांगली असल्यामुळे ते मग म्हणले, "एकदा आपण गावाकडे जाऊन दाखवूया." मग त्यांना इथे कुठून तरी कळालं, की बाबा उषःकालमध्ये लहान मुलांचा हृदयाचे डॉक्टर आहेत. मग ते त्यांच्या बाळाला घेऊन इकडे आले. इकडे आल्यानंतर मी बघितलं तर त्याच्यामध्ये चॅलेंजिंग असं होतं, की ॲक्चुअली तिचं हार्ट सेंटरला होतं. जे नॉर्मली आपलं हार्ट लेफ्टला असतं. बरं मी लेफ्टला असलेले हार्ट बघितलेत, राईटला असलेले हार्ट बघितलेत. मध्ये असणारे पण हार्ट असतात. पण ते मध्ये असणारे हार्ट प्लस काही आजार म्हणजे तिला मेसोकार्डिया विथ पीडीए होता. म्हणजे पीडीए म्हणजे पेटंट डक्टस आर्टेरियोसिस एक एक्स्ट्रा नळी होती, की त्याच्यामुळे तिच्या हृदयावरती सूज होते. बेसिकली तिचं वजन वाढत नव्हतं. 4 वर्षाची होती, 10च किलो वजन होतं. नॉर्मली 4 वर्षाला एक 15-16 किलो पाहिजे. 10 किलो वजन, सारखं सर्दी खोकला होणं, अशी काही लक्षणं असल्यामुळे त्यांनी दिल्लीत दाखवलं होतं. पण तिथून मग इकडे आल्यानंतर मी जेव्हा बघितलं, मग तिचं असं होतं, की तिचं हार्ट एक्झॅक्टली हे आपलं सेंट्रल बोन जे असतं, त्याच्या पाठीमागे होतं. त्याच्यामुळे इकोमध्ये ते व्यवस्थित दिसत नाही. बोनमध्ये आलं, की अल्ट्रासाउंड व्यवस्थित त्याला क्रॉस करत नाही आणि व्यवस्थित त्याच्यामुळे त्या डॉक्टरांना वाटलं, की उजवा कप्पाच नाही. त्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी म्हणले, "अर्जंट सर्जरीला पाठवा, मोठ्या हॉस्पिटलला जा." पण तेव्हा जेव्हा आपण केअरफुली तिचा मी जेव्हा इको केलं, तिचं उजवं हार्ट, उजवे चेंबर्स होते. फक्त ते व्यवस्थित बघणं गरजेचं होतं. तिला प्रॉब्लेम होता डावं हार्ट खूपच सुजले होते, डावे कप्पे हृदयाचे. त्याचं कारण असं होतं, की होल वगैरे नव्हता, पण तिला एक अतिरिक्त रक्तवाहिनी होती. तर टू बेस्ट ऑफ अवर नॉलेज, इट इज नॉट रिपोर्टेड इन द एंटायर वर्ल्ड लाइक मेसोकार्डिया विथ पीडीए विथ डिव्हाइस क्लोजर. मग तेव्हा मी असं विचार केला, की ह्याला 2च ऑप्शन आहे. एक तर तुम्ही डिव्हाइस करा म्हणजे दुर्बीणद्वारे ती नळी बंद करा किंवा सर्जरी करा. ह्याच्या आधी असं केस मी माझ्या म्हणजे पूर्ण करिअरमध्ये बघितलं नव्हतं. पण तरी विचार केला, की असे नॉर्मल लेफ्ट साइडला असणारे हार्ट विथ पीडीए खूप सारे केसेस केलेत. ऑलमोस्ट 150 पर्यंत केले असतील लहान बाळाची. इव्हन 5 महिने, 4 महिन्याच्या बाळांची. आई गं! ही तर 4 वर्षाची होती. मग त्यावेळी मग आम्ही त्या पेशंटला बोललो, की "बाबा सर्जरी कर बाबा." मग ते म्हणले, "नाही, नाही सर, मुलगी आहे." परत मग सर्जरीची निशाण आहे ती. मग असं-असं. "तुम्ही तुमचा दुर्बीणचा प्रयत्न करा. नाही झालं तर आम्ही सर्जरी करू." मग जेव्हा पेशंट आपल्याला असं बोलते, की "बाबा तुमचं 100% प्रयत्न करा." तेव्हा आम्हाला पण एक आणखी कॉन्फिडन्स येतो, की बाबा आपण पण थोडं रिस्क घेऊन करायला पाहिजे. मग तेव्हा त्याच्या पॅरेंट्सनी तसं कन्सेंट दिल्यानंतर मग मी त्याला कॅथ लॅबमध्ये घेतलं. कॅथ लॅबमध्ये ॲक्चुअली मग जेव्हा ते हार्टमध्ये असतं, तेव्हा त्याचं ओरिएंटेशन नॉर्मल हार्टसारखं नसतंच. मग त्याला आम्ही नॉर्मली पायाच्या नसमधून, लिव्हरच्या नसमधून राइट हार्टमध्ये जातो, म्हणजे उजव्या साईडला जातो. तिकडून आम्ही ती पीडी नावाची नळी क्रॉस करतो. पण हिच्यामध्ये ते होतच नव्हतं. जवळ-जवळ अर्धा तास ट्राय केल्यानंतरही नाही झालं. मग शेवटी मी दुसऱ्या डोक्यांनी विचार केला, की पाठीमागच्या साईडनी जाऊया. म्हणजे एओर्टा साइडनी. एओर्टा साइडनी आम्ही ती वायर घेऊन मग ती स्नेअर केलं उजव्या साईडला आणि मग त्याच्यावरती मोठं पाईप घेऊन गेलो आणि त्याच्यामध्ये ते बटन मग बसवलं. मग हे असं वाला केस अजून तरी रिपोर्टेड नाहीये लिटरेचरमध्ये. तर तशा टाईपचं केस झाल्यावरती तिचे पॅरेंट्स एवढे खुश होते, की बाबा म्हणजे ॲटलीस्ट आम्ही आमचं सगळं टीमच खुश होतं, की बाबा असलं केस आम्ही कोणीच बघितलं नव्हतं. मला आणि सुद्धा वाटतं हां, हां. आणि मग ते केस चांगलं झालं. पेशंट नेक्स्ट डे डिस्चार्ज झालं. ते आहे सो मच हॅपी, की बाबा असं केस पण आपल्या सांगलीत होतंय. आणि एवढा रिस्क घेऊन सरांनी केलं म्हणजे दे आर रिअली म्हणजे हॅपी फॉर मी अँड फॉर एव्हरीथिंग. मोठ्या माणसांमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर इमर्जन्सी केस म्हणून ते हॉस्पिटलमध्ये येतात आणि डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट करतात. पण लहान मुलांच्या मध्ये अशी इमर्जन्सी काही हार्टच्या बाबतीत येते का? नक्कीच. तर मोठ्या माणसाने एवढं लहान बालकांमध्ये एवढं इमर्जन्सी कार्डियाक प्रॉब्लेम्स नसतात. पण रिसेंटलीच एक आम्ही असं केस केलंय, की एक 6 महिन्याचं बाळ जे विजापूरवरून इथे उषःकाल हॉस्पिटलला रिफर केलं होतं. ते ऑलरेडी 1 महिन्यापासून त्याला खूप फीव्हर होता आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होता म्हणजे टॅकिंग होता, हार्ट रेट जास्त होता, टॅकिकार्डिया होता.
तेव्हा जेव्हा ते इथे पिडियाट्रिक आयसीयूमध्ये ॲडमिट केलं, तेव्हा जेव्हा त्यांना खूप दम लागतोय म्हणजे श्वास घ्यायला, तेव्हा यांनी सीटी स्कॅन वगैरे केला त्या बाळाचा. तेव्हा त्यांना दिसलं की त्याचं हृदय खूप मोठं आहे. मग तेव्हा हृदय जेव्हा मोठं आहे असं वाटलं, तेव्हा नॉर्मली असं वाटलं की बाबा हिचं हिमोग्लोबिन पण 6 आहे. बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन कमी असलं तर हृदयावर सूज येते ॲनिमियामुळे हृदयाच्या. मग तेव्हा मला त्यांनी बोलवलं की बाबा ह्याचं एकदा इको करून बघा. तर मी जेव्हा त्याचा इको केला म्हणजे 2D इको केला, तेव्हा असं दिसलं की बाळाच्या हृदयाभोवती खूप सारं पाणी जमलंय. हृदयाच्या भोवती नॉर्मली हृदयाभोवती 10-15 एम-एल पाणी असतं. त्याभोवती खूप सारं पाणी होतं आणि हृदय नुसतं असं पेंडुलमसारखं हलत होतं आणि ते पाणी हृदयाला असं कॉन्ट्रॅक्ट करून देत नव्हतं. म्हणजे त्याला आम्ही टॅम्पोनॉट म्हणतो, कार्डियाक टॅम्पोनॉट. म्हणजे बाहेरून प्रेशर तो हार्ट असं एक्सपांड होत नाही. मग हार्ट एक्सपांड नाही झालं की रक्त बाहेर येत नाही शरीरात आणि बाळ पूर्ण शॉकमध्ये. मग तसं बघितल्या-बघितल्या आम्ही लगेच पॅरेंट्सशी बोललो, प्रायमरी पिडियाट्रिशियनशी बोललो की बाबा ह्याला इमर्जन्सी याचा हृदयाभोवतीचं पाणी काढायला लागेल. पहिल्या काळात अशा केसला युज्युअली सर्जरी वगैरे करायला लागायचं. पण इथे आम्ही दुर्बीणद्वारे बाळाच्या हृदयाभोवती एक बारीक वायर आणि एक पाईप असते, ज्याला एक पिक्टेल कॅथेटर म्हणतो. ते टाकून आम्ही जवळपास त्याचं 200 एम-एल पाणी काढलं हृदयाभोवती. इमिजिएटली बाळाचं हार्ट रेट कमी झाला, ब्लड प्रेशर वाढला, त्याचा कलर इम्प्रूव्ह झाला. आधी डस्की होतं. डस्की म्हणजे थोडंसं ब्राउनिश कलर होता. तसं इमिजिएटली ते पिंक झालं आणि लिटरली काल ते बाळ डिस्चार्ज पण झालं. सो ते मे बी त्याला ते पोस्ट व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा पोस्ट ट्युबरक्युलर इन्फेक्शन असेल. पण त्याला म्हणजे हे एक लाईफ सेव्हिंग प्रोसिजर होतं. म्हणजे जन्मतः नाही ना, नंतर झालेलं इमर्जन्सी होतं, की जे व्हायरल इन्फेक्शन नंतर त्याच्या व्हायरल मे बी ट्युबरक्युलर ते आता अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. तर त्याच्या हृदयाभोवती खूप पाणी जमून त्याचं हार्ट पंप होऊन गेलं होतं. मग ते त्याला त्याच्यापासून इमर्जन्सी आपण प्रोसिजर करून त्याला पेरिकार्डिओसेंटेसिस म्हणतात. ते करून त्याचं हार्ट नॉर्मल पूर्ववत आणलं. मुंबई, दिल्ली, सोलापूर अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं. मास्टर तुमचं सोलापूरमध्ये झालं आणि तुम्ही स्पेशालिटी दिल्लीला केली. पण सांगलीला येऊन प्रॅक्टिस करावी असं तुम्हाला का बेसिकली म्हणजे माझं गाव इथून एक 40-50 किलोमीटर वरतीच आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की सोलापूरमध्ये असं प्रॉब्लेम होतं, की कोणी पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट तसंच आपल्या सांगली, सातारा किंवा हा सगळा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे. इकडे कोणी पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डेडिकेटेड जे 3 इयर ट्रेन असं कोणी नाही असं मला माहीत होतं. मग त्यामुळे मी विचार केला, की रॅदर दॅन इन मेट्रो सिटी जिथे की ऑलरेडी आहेत थोडेफार पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट. तर आपल्या भागात जाऊन आपल्या लोकांना ही सोय भेटावी, मला त्यांची सेवा करता यावी म्हणून मी मग सांगलीमध्ये आलो इकडे. आणि मग उशक्काल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच उशिराकाल मी याच्यासाठी निवडलं, की कारण की उशिराकालमध्ये ऑलरेडी आमचं सगळं कार्डिओलॉजीचं टीम आहे. म्हणजे माझं कुठलीही प्रोसिजर करायसाठी मला कार्डियाक सर्जन बॅकअप लागतो. म्हणजे कार्डियाक सर्जन असा, की जो बाई की काही पिडियाट्रिक कार्डियाक इंटरव्हेन्शन करताना कॉम्प्लिकेशन झाले, डिव्हाइस निघाला, तर ते त्याला रिट्राईव्ह करून त्याचं सर्जरी त्याला करता येईल. ना की फक्त एक अडल्ट कार्डियाक सर्जन हवा होता, की तो असा सर्जन पाहिजे होता, की ज्याला दोन्ही पण जमते, की अडल्ट आणि पिडियाट्रिक केसेस. तसं मग ते डॉक्टर अमोल भोजे होते. ते माझे फ्रेंड असल्यामुळे मग अ, त्या इथे येऊ शकाल जॉइन केलं. त्याच्यानंतर इथे एक डेडिकेटेड कार्डियाक एनेस्थेटिस्ट पण आहे आमच्याकडे. म्हणजे ज्याचा पण डी-एम झालेला आहे. नॉर्मली या भागात पण कार्डियाक एनेस्थेटिस्ट असं ट्रेन्ड माणूस कोण नाहीये. त्याला पण आम्ही खूप तो पण दिल्ली एम्समधून झालाय. त्याला पण आम्ही तिकडून बोलवलं. त्याचबरोबर हे झालं लोकांविषयी. पण तेच बरोबर कुठल्याही हृदयाचं ऑपरेशन करायसाठी क्लीनलीनेस महत्त्वाचं असतं. जे की आपण बाकी हॉस्पिटलमध्ये एवढं असं मेंटेन नाही करत. एक जे काही इन्फेक्शन हृदयात गेलं तर ते सर्क्युलेशनमधून ब्रेन, किडनी सगळीकडे जाऊन पूर्ण डॅमेज होऊ शकतं बॉडी. त्यामुळे असं एक व्यवस्थित स्वच्छता असलेलं किंवा जिथे क्लीनलीनेस जास्त आहे आणि वेल ट्रेन्ड स्टाफ्स आहेत. जिथे पिडियाट्रिक डिपार्टमेंट पण आहे, गायनेक डिपार्टमेंट पण आहे. असं सगळ्या गोष्टी इथे होऊ शकायला आहेत. इन एडिशन टू दॅट मग टेक्नॉलॉजी येतं. टेक्नॉलॉजीसाठी आम्हाला एक चांगलं कॅथ पाहिजे असतं. चांगलं कॅथ म्हणजे असं कॅथ की ज्याच्यामध्ये पिडियाट्रिक हार्टचं पण इमेजेस चांगले दिसतील. ना की फक्त आपल्याला अडल्टचंच बघायचं आहे. मग चांगलं कॅथ मग चांगल्या इको मशीन्स या सगळ्या उशकालमध्ये असल्यामुळे मग मी उशकालची निवड केली. आणि हे जे सगळ्या गोष्टी असणारं सेटअप म्हणजे पुण्यापासून बंगलोरपर्यंत असं असलेलं सेटअप, असं एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं हॉस्पिटल आजूबाजूला कुठेच नाहीये. त्याच्यामुळे मी स्पेसिफिकली उशकांचं निवड केली. ज्या मुलांना हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पालकांना कळलेलं असतं डॉक्टरांच्याकडनं, की आता आपल्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ते घाबरून जातात. मग अशा पालकांना तुम्ही काय संदेश द्याल, की सर्वात प्रथम म्हणजे कोणत्याही पालकांनी ज्यांच्या बाळांना हृदयाचा आजार आहे त्यांनी घाबरू नये. कारण की आता सायन्स किंवा टेक्नॉलॉजी एवढं ॲडव्हान्स झालं की मोस्ट ऑफ द हार्ट डिसीज
99% केसमध्ये ते ठीक करता येतात. आयदर बाय सर्जरी किंवा मग इंटरव्हेन्शनद्वारे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या उशकाला इथे अवेलेबल आहे आणि पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट इथे आहे, जे की आम्ही दुर्बीणद्वारे ऑपरेशन करतो आणि ओपन हार्ट सर्जरीज पण इथे उशकाला केल्या जातात. तर त्याचाही लोकांना इथला फायदा होऊ शकतो. तर सर्व पालकांनी अजिबात न घाबरता ज्या ठिकाणी पूर्ण पिडियाट्रिक कार्डिओलॉजीचं टीम आहे, म्हणजे पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, कार्डियाक सर्जन, एनेस्थेटिस्ट अशा ठिकाणी जाऊनच त्यांनी त्याचं ट्रीटमेंट घ्यावं त्या बालकाचं. आत्तापर्यंत ज्या केसेस झाल्या त्याच्यामधली एखादी अशी स्पेशल केस आहे का, की तुमच्या लक्षात राहिली आहे? तशा सगळ्याच केसेस माझ्यासाठी स्पेशल आहेत ॲक्चुअली. पण थोड्याच दिवसापूर्वी एक 30 वर्षाची लेडीज तिचा हसबंड घेऊन आला होता माझ्याकडे. तिला ऑलरेडी 2 मुलं होती. म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये पण तिला ते हृदयात आजारही कळाला नव्हतं एवढ्या दिवस. जी बऱ्याच वेळा रक्त कमी आहे, रक्त कमी आहे म्हणूनच तिला दम लागतो असंच वाटत होतं आमच्या सर्व लोकांना. मग ते सेकंड ओपिनियन म्हणून माझ्याकडे आलेले होते. कारण की तिला आउटसाइड तिला डिटेक्ट झालेलं होतं की हार्टमध्ये होल आहे. मीडियम साइजचा होल होता. एक अल्मोस्ट 6 मिलीमीटरचा होल होता. मग तिला आउटसाइड सर्जरी ऑप्शन दिलेला होता आणि मग ते त्यांना आता लग्न झाल्यानंतर अल्मोस्ट 12 वर्षांनी तिला मुलं एक 12 वर्षाचं, एक 10 वर्षाचं होतं. त्याच्यामुळे सगळेच लोकं घरातले स्ट्रेस आउट होते, की बाबा मुलंही घाबरलेले होते, की आईचं ऑपरेशन होणार आहे. हसबंड तर होताच बाबा आता एवढं वर्ष लग्नानंतर हिचं आता ऑपरेशन, हिला दम लागतोय. मग ते एक सेकंड ओपिनियन म्हणून आले होते, की बाबा हिचं विना सर्जरी काही होऊ शकते का बघण्यासाठी, की हृदयातला होल बंद होऊ शकतो की. मग ते जेव्हा माझ्याकडे उशिकाला आले, तेव्हा मी त्यांचा इको केला. तेव्हा मला दिसलं, की ते 6-7 मिलीमीटरचा होल होता तिला. तिला दम लागत होता तिच्यामुळे. तर मी त्यांना सांगितलं, की "नाही बाबा याला सर्जरी तर 100% पर्याय आहेच. पण आपण ह्याला दुर्बिणनी पण करू शकतो ह्या ओळ्या बंद करून." मग मी त्यांना रिस्क समजवल्यानंतर ते रेडी झाले. मग एक 4-5 दिवसानंतर तिला ॲडमिट केलं आणि तो होल मी म्हणजे व्ही-एस-डी होता तिला मिड मस्क्युलर 6-7 एमएमचा. तो होल आम्ही दुर्बीणद्वारे डिव्हाइसनी बंद केला विथआऊट ओपन हार्ट सर्जरी. आणि मग त्याच्यानंतर तिची मुलंही एवढी हॅपी होती, की आपल्या आईचं ऑपरेशन झालं पण आणि तिला काहीच प्रॉब्लेम नाही झाला, काही पेन नाही, काही नाही. आणि हसबंड पण हॅपी होता, ती पण हॅपी होती. लिटरली ते पाया पडले. "आहे का?" मग तेव्हा मला असं खूप असं खास वाटलं, की बाबा आपण जस्ट लहान मुलांचंच नाही, की मोठ्या माणसांना पण जन्मापासून हार्टचे प्रॉब्लेम असतात. ते पण आपण विथआऊट सर्जरी करू शकतो. मग त्या दिवशी मला खूप छान वाटलं. आत्तापर्यंतच्या इतक्या सगळ्या केसेसमध्ये अशी एखादी केस होती का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला वाटलं, की अरे हे आता आपल्याला चॅलेंज आहे ह्याच्यावर काम करणं? तर एक 5 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक बाळ रिफर करण्यात आलं होतं बाहेरच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, जे की 10 दिवसाचंच बाळ होतं आणि त्याची महाधमनी म्हणजे एओर्टा पूर्ण आता ती बंद होती. म्हणजे कोऑक्टेशन ऑफ एओर्टा, सिव्हिअर कोऑक्टेशन ऑफ एओर्टा. त्या पूर्ण धमनी ब्लॉक असल्यामुळे पूर्ण बॅक प्रेशर जाऊन त्याचं लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे हार्टचा डावा कप्पा पूर्ण फेल झालेला होता. म्हणजे नॉर्मली पंपिंग 55-60% असते. ते फक्त 10 ते 15%च होतं. मग त्याच्यामुळे काय झालं, की हार्टमधून असं ब्लड काहीच बाहेर येत नसतं. मग अशा वेळी आपण त्याच्या हार्टमध्ये जाणार कसं? कारण की खाली बॉडीला फ्लोच नाहीये. मग आपल्याला त्याचं ती नस भेटत नाही. म्हणजे नॉर्मली कुठल्याही पेशंटच्या हार्टमध्ये जाण्यासाठी त्याच्या खालच्या नसांमध्ये म्हणजे फिमोरल आर्टरीज, वेनमध्ये थोडा फ्लो पाहिजे, की जेणेकरून आपण त्याच्यामधून मग ते हार्टमध्ये जाऊन ऑपरेशन करता येईल. पण ह्या केसमध्ये असं होतं, की खाली फ्लोच नव्हता त्याचा म्हणजे हार्टमध्ये फिमोरल आर्टरी अजिबात ती लागत नव्हती. मग अशा वेळी ते टेक्निकल चॅलेंज होतं, की बाबा तो एक बाळ जे की जस्ट 2.5 किलोचं 10 दिवसाचं बाळ ऑलरेडी 3-4 हॉस्पिटलमध्ये बाहेर दाखवून आलेलं होतं. एका ठिकाणी ॲडमिट होतं. मग इन्फेक्शन वगैरे बऱ्याच गोष्टी. म्हणजे एकदम शॉकमध्ये होतं ते बाळ. मग अशा बालकाला फक्त ओपन हार्ट सर्जरी अशा वेळी करता येत नाही, कारण की हार्ट फेल असते. कारण की बायपास मशीन दिलं तर ते परत पूर्ववत नॉर्मल होईल का नाही, याचं काही गॅरंटी नाही. मग अशा वेळी फक्त दुर्बीणनी त्याचं जे कोऑक्टेशनचा पार्ट बलूनद्वारे ओपन करणं हा एकमेव पर्याय होतो. पण त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असा होता, की त्याची नस कशी म्हणजे इव्हन तुम्ही अल्ट्रासाउंड केला तरी ती नसमध्ये फ्लो दिसत नाही. त्याच्यामुळे तिथे पिक करणं डिफिकल्ट आहे. मग त्या केसमध्ये जवळ आम्हाला अर्धा तास लागला तिची नस मिळवण्यासाठी, पायाची नस मिळण्यासाठी. मग ती नस मिळाल्यानंतर मग पुढे काय आम्ही इमिडिएटली मग एकदम विथिन 2 मिनिट्समध्ये तिचा जो नॅरो झालेला पार्ट होता आर्टरीचा, त्याला बलूनद्वारे मोठा केला. जसं ते मोठं केलं, जसं मग हार्ट अजून पंप करायला लागलं. 10 ते 15% हार्टचं पंपिंग इमिडिएटली 25 ते 30% झालं. मग ते परत आमच्या पिडियाट्रिक आयसीयूमध्ये ठेवलं आम्ही एक 7-8 दिवस. त्याला आयनोट्रोप लावले म्हणजे हार्टचं पंपिंग सुधारण्यासाठी. डिस्चार्जच्या वेळी ते जवळ-जवळ नॉर्मलसारखं 55-60% झालं. मग ते ते एकदम टेक्निकल चॅलेंज होतं, की तुम्हाला पल्स नसतानाच तेवढ्या छोट्या 2.5 किलोच्या बाळाच्या नसमध्ये जाऊन हृदयातल्या नळी ओपन कर.
सो ते खूप चॅलेंजिंग होतं माझ्या आत्याच्या एक करिअरमध्ये.